नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघूया 38 छातीमध्ये बोटनेक ब्लाउज कटिंग. तर सगळ्यात अगोदर हा ब्लाउज पीस आहे, साडीतला ब्लाउज पीस आहे. तर आपल्याला याच्यावर शिवायचा आहे बोटनेक ब्लाउज. तर आपण बघूया त्याची कटिंग कशी करायची. तर अगोदर आपण एकसारखं पूर्ण कटिंग करून घेऊ, जे खाली वर झाले थोडंसं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकतात, काय अडचण नाही. आता कस्टमरची उंची आहे 13.5 इंच. तर आपल्याला उंची घ्यायची 14.5 इंच. 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचे. हे बघा 14.5 इंच उंची आहे, शिवून होणार 13.5 इंच. तुम्हाला याच्यामध्ये उंची 16 पर्यंत तुम्ही घेऊ शकतात, कस्टमरच्या हाईटनुसार असते. आता बोटनेक मध्ये आहे 38 छातीला 8.25 इंच मी घेते. 8.25 इंच घेतले. नॉर्मल आपण अर्धा इंचापेक्षा खाली उतरले, जिथे आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. 8 इंच मी खाली उतरते का जेवढं आपलं शोल्डर आपण घेतले तेवढंच आपल्याला मोंड्यासाठी पण घ्यायचंय. 8 इंच उतरले. आता बघा 7.5 इंचाचा हा शिवून मोंडा होतो आपला. हे आपण जे सोडले इथं आपल्याला उतार द्यायचा आहे. 4 इंच आपण गळा घेतलाय. तुम्हाला गळा अजून ब्रॉड जर लागत असेल तर तुम्ही गळा जास्त घेऊ शकतात. तर पाठीमागची बाजू आपल्याला बंद ठेवायची, जास्त बंद पण नाही आणि जास्त ओपन पण नाही. तर मग मी 3 इंच घेतले. आता आपल्याला 3 आणि 4 इंचाचा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. आता जास्त आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा नाही, तर आपल्याला असा आकार द्यायचा आहे. जास्त डीप नको आहे. 3 इंचाचा आपण गळा घेतलाय, 3 इंचाचा आपण आकार दिलाय. आता काय करायचं आहे, आपल्याला 9.5ची घडी टाकायची. 9.5ची घडी टाकल्याच्या नंतर 2 इंच आपला शिलाई मार्जिन असणार. आपण अर्धा इंच पाठीमागं आले. याने काय होतं, मोंड्यामध्ये आपल्याला कुठेही चून वगैरे अजिबात पडत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच ब्लाउजला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आणि जे 1.5 इंचावर माप आले तिथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता 1.5 इंच आणि 1 इंच ह्या दोन्हीमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. समोरचा भाग आपला 1 इंचावर कट केला जातो आणि पाठीमागचा 1.5 इंचावर. आपल्याला मोंड्याला आकार आपण देऊन झालाय. आता आपण जो हा उतार दिलाय तो आपण गळ्याला जोडून घेऊ. अशा पद्धतीने गळ्याला जोडलाय. आता आपल्याला डबल माप घ्यायची गरज नाही. समजा आपण कमरेचं माप घ्यायचं आणि नंतर आपण माप टाकू, तर तसं नाही करायचं. हे जेवढं बसलंय त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आखून घेणार. तर आता हे झाली पाठीची आपली कटिंग एकदम परफेक्ट. याच्यामध्ये कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. तर आपण करूया याची कटिंग. आता छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. उतार जर नाही दिला तर खांद्यावर आपल्याला ओढल्यासारखं होईल किंवा फिनिशिंग व्यवस्थित बसणार नाही. तर थोडासा उतार द्यायचा आहे, कारण आपलं शोल्डर बघा शोल्डरवर थोडासा उतार असतो खांद्याकडून. तर आपल्याला हमेशा याला उतार द्यायचा आहे. आता हा आपला पुढचा भाग झाला, हा आपला पाठीचा भाग झाला. तर आपण काय करणार, आता जी आपल्याला हुक पट्टी जोडायची तर तेवढं आपण सोडून देऊ. सोडून दिल्याच्या नंतर आपल्याला बाकीचं माप टाकून घ्यायचे. तर मग मी एक लाईन आखते जिथं आपल्याला हुक पट्टी येणार. एवढं मी आखून घेतलंय. काही एवढं मला शिवण्यामध्ये लागतंय.
आता बाकीचं पूर्ण आहे तसंच आपल्याला. आता आपल्याला बाही पण घ्यायची, तर आपण एकदा चेक करून घेऊ कपडा पुरतोय का नाही. पुरतोय कपडा तर आपण थोडंसं खालीच घेऊ इथं, आणि याला एकदा प्रेस जरी केलं तर आपल्याला मोंड्याला आकार द्यायला सोपं पडेल. आता आपल्याला बदल कुठं करायचा आहे मी हमेशा सांगते, आता मी हे आखून घेतलं. खालच्या बाजूने पण आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे प्रिन्सेससाठी. आता इथं बघा मला थोडंसं दिसतंय, तर मग मी आकार देऊन घेते अशा पद्धतीने. पुन्हा एकदा आपल्याला इथून चेक करायचं आहे. 8.25 वर आपल्याला लाईन आली पाहिजे, म्हणजे ही लाईन आपली परफेक्ट आहे. 8.25 इंच ही लाईन आपल्याला एक करायची, आणि उंचीमध्ये आपल्याला 1 इंच जास्तच घ्यायचं आहे. हर एक प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये उंचीत आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. छातीनुसार आपल्याला जास्त घ्यावं लागतं आहे. कमी छाती असेल तर आपण 1.25 इंच अर्धा इंच घेतलं तरी पण चालते. तर आपल्याला अगोदर 4 इंच आपण गळ्यासाठी घेऊया, पुढचा गळा. आता पुढचा गळा 6 इंचाचा टाकला, 6.5 इंचाचा टाकला तरी काही अडचण नाही. तर आपण 6.5 इंचाचा टाकला आहे. आता पुन्हा एकदा आपण 4 इंचावरच पॉईंट देऊ आणि हा चौकोन करून घेऊ. तर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार देऊन झालाय. आता आपल्याला असा आडवा टक्स आडवं माप किती आलं पाहिजे तर ते चेक करायचं आहे. तर अडवतीस छातीला 4 इंच आलं तरी पण चालतंय. टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर, 10.5 इंचावर घेतलं आहे. ही लाईन आपल्याला वरती घ्यायची. सगळे माप थोडा बदल असतोय, बाकीचं आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने जाते, कुठेच काहीच अवघड नाही. थोडासा बदल असतोय, फक्त लक्षात ठेवा. आता हे 38 छातीला मी 2 इंच घेतले. आता हेच 2 इंच मी बाहेर घेते, 2 इंच बाहेर घेतले. तर आपण अशा पद्धतीने आता बऱ्याच जणांना आकार देता येत नाही, तर खालच्या लाईनपासून आपण इथपर्यंत जरी आपण जॉईन केलं तरी पण चालतंय टक्ससाठी. आणि आपल्याला ह्या लाईनपासून इकडं घ्यायचे तिरकी लाईन, आणि ह्या लाईनपासून आपल्याला इकडं तिरकी घ्यायचे. अर्धा इंच आपण बाहेर निघलत आणि इथं अर्धा इंचाला हा पॉईंट जोडला, आणि हा आपल्याला जो आपला प्रिन्सेसचा कट आहे अशा पद्धतीने हा झाला आहे 38 छातीचा बोटनेक ब्लाऊज. तर किती सिंपल पद्धत आहे, कुठेही काही अवघड नाही. कारण मी याच्या अगोदर पण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेत, तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला मी शिवून झाल्याच्या नंतर रिझल्ट पण दाखवते, कारण हे टोटल काम कस्टमरच्या कामावर मी तुम्हाला दाखवते. तर आपण कटिंग करूपर्यंत मी तुम्हाला सांगते का माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दोन्ही चॅनलवरचे कामं तुम्हाला पाहायला भेटतील. कारण दोन्ही चॅनलवर मी वेगवेगळे, म्हणजे कटिंग असू द्या, फिटिंग असू द्या, स्टिचिंग असू द्या, जे माझं काम आहे दोन्ही चॅनलवर वेगवेगळं आहे. तर मग माझी पद्धत तुम्हाला लवकर लक्षात येईल. आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येत चालेल, म्हणजे तुम्हाला माझी पद्धत लवकर लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपण हा प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग केली एकदम सिंपल पद्धतीने. तर तुम्हाला कशी कटिंग वाटली नक्कीच कमेंट करा. अडवते साईज, हे बघा अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झाली. तर आता आपल्याला बाही कटिंग करायची, तर आपण करूया बाही कटिंग. तर ती कशा पद्धतीने कट करायची, तर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे का आपल्याला मोंड्याचं माप घ्यावं लागतं. मोंड्याचं माप घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 किंवा 1.5 इंच जरी मिक्स केलं तरी पण एकदम बाही परफेक्ट अशी बसती. 8.5 जवळजवळ मोंडा आला आहे. थोडंफार जास्त कमी जरी झालं तर काही अडचण येत नाही, आपल्याला आपल्या पद्धतीने
उरलेला कपडा कट करता येतो. 8.5 मध्ये आपण 1.5 इंच मिक्स करायचं आहे. 8.5 आपल्या इथपर्यंत आले आणि 1.5 इंच आपल्याला मिक्स करायचं. 1.25 इंच 1.5 इंच घेतलं तरी चालते, पण ठीक आहे, घडी काय अडचण नाही. 10ची मी घडी घेतली. आता आपल्याला अगोदर एकसारखी लाईन आखून घ्यायची का हे सगळं मागं पुढं व्हायला नको आहे. आता दंडघेर जेवढं असेल आपल्याला तेवढा दंडघेर घ्यायचा आहे आणि बाहीची उंची जेवढे असेल तेवढे आपल्याला बाहीची उंची घ्यायची. तर बाहीची उंची आहे 9.5 इंच, तर आपल्याला 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा, म्हणजे शोन आपले 9.5 वर होऊन जाते. आणि समोरच्या भागामध्ये आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. आता 3.5 इंच आपण खाली उतरले, डाऊन झाले आणि आपल्याला 6 इंच 6.25 इंच आपल्याला दंडघेर आहे. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला. तर अशा पद्धतीने आकार देऊन घेतलाय. आता दंडघेर इथं आला, त्याच्यापेक्षा 1.5-2 इंच आपण मिक्स करू शकतो. तर आता मी याची करते कटिंग. आता मी हमेशा सांगते का आपल्याला बाहीला जॉईंट फक्त 2च बाजूला द्यायचा असतो, 4 बाजूला देत बसायचा नाही. अशा पद्धतीने इथं जर जॉईंट दिला तर आपली बाही एकदम परफेक्ट होती आणि हा आपला झाला बाहीचा पॉईंट. तर आपल्याला अजून कुठेही जॉईंट द्यायची गरज पडणार नाही. तर आपण बघूया आता मेन फॅब्रिकवर कटिंग कशी करायची. तर सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊज पीस घेऊ. ब्लाऊज पीस घेतल्याच्या नंतर आपल्याला घडी व्यवस्थित घालायची, मागं पुढं काहीच व्हायला नको आहे. घडी घातल्याच्या नंतर आता ही बंद बाजू माझ्या समोरून आली आणि ओपन बाजू माझ्याकडून आली. तर ओपन बाजूने मी पुन्हा एकदा घडी घातली, बरोबर. आता आपल्याला पूर्ण जर घडी घातली, एवढी जर घडी घातली तर एवढा घडीचं आपल्याला काम नाही, तर आपला एवढा कपडा वाचून जातो. त्याच्यासाठी मग मी बंद बाजू पुढून ठेवली, ओपन बाजू माझ्याकडून ठेवून मी पुन्हा एकदा त्याच्यावर घडी घालून घेतली. तर आपल्याला तो कपडा कशाला पण काम येईल, कारण अगोदरच आपल्याला जास्त ब्लाऊज पीस गुंतवायचा नाही. एकदम परफेक्ट अशी घडी आली. तर आपल्याला त्याची कटिंग करायची. टाच आणि पेनचा वापर केला तरी पण चालते. आपल्याला हमेशा चेक करायचं, जसं आपण 2 पदरी 4 पदरी घडी घातल्याच्या नंतर एवढं परफेक्ट कटिंग कधी करायचे नाही. पण आता याची बाही पण 10-10.5ची आहे आणि आपल्याला अजून बोटनेकमध्ये कपडा पण जास्त गुंतून जातो, तर कमी पडायला नको. त्याच्यामुळं थोडंसं परफेक्ट अशी कटिंग चालू आहे. तर जर छोटा ब्लाऊज असेल आणि ब्लाऊज पीस मोठा असेल तर मग एवढं काटकसर नाही केली तरी चालते, पण थोडंसं उरलेलं बरं, कारण बोटनेकमध्ये मला कुठेही जॉईंट द्यायचं नाही. आता बंद बाजू मी माझ्याकडून ठेवते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, आता याला प्लेन बाजू आली. आता आपण काय करतो, ज्या वेळेला नॉर्मल पद्धतीने ब्लाऊज शिवतो तर आपण इथपर्यंत घेतो अशा पद्धतीने. तर तसं करू नका. अगोदर डिझाईन बघा कुठपर्यंत आहे. आता जेवढं आपल्याला खाली मोडपून घ्यायचे, तर मी थोडंसं खाली अर्धा इंच गेले फक्त, आणि हे तर मी पूर्ण कट करणारच. आणि आपल्याला याची आता कटिंग करून घ्यायची. तर म्हणजे प्लेन कपडा खालच्या बाजूने जास्त येणार नाही. तर एवढं मी कट करते आणि ज्यावेळेस मी पाठीचा भाग जोडेन तर मी वेगळी पट्टी न लावता मी हीच पट्टी त्याला फोल्ड करून घेईन. तर हा झाला आपला पाठीचा भाग तयार. आपली बाही पण कट करून झाली. आता फ्रंट भाग राहिला फक्त. तर आपल्याकडे एवढा कपडा उरला, तर याच्यामध्ये आपण हा भाग ठेवू शकतो कटिंगला. तर व्यवस्थित आपली कटिंग झाली, काही अडचण आली नाही.
अशा पद्धतीने मी कटिंग करते. माझे व्हिडिओ आवडतात का नाही नक्कीच कमेंट करा. जसं तुम्ही कमेंट करता आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात येईल का माझ्या कामाची पद्धत चांगली आहे, तुम्हाला आवडते, आणि मग मला पण काम दाखवायला इंटरेस्ट जास्त येईल का तुम्हाला मी दाखवलं पाहिजे ह्या गोष्टी त्या गोष्टी. कारण भरपूर सारं शिवण्यात येतं पण काही गोष्टी दाखवण्यात येत नाही, कारण तेवढा वेळ पण नसतो आणि कामाचा लोड जास्त असल्यामुळं व्हिडिओ शूट पण जास्त होत नाहीत. तर तुम्ही कमेंट करा, कारण कमेंट केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं का कोणाला तरी याची गरज आहे त्याची गरज आहे, तर त्यानुसार तरी माणूस काम करतं. तर हा पण झाला आपला फ्रंट भाग रेडी. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.